Dear students, in this lecture, we are going to learn use so that. Means इतके की. So that हे सुद्धा एक कंजक्शन आहे. तर कंजक्शनचे दोन प्रकार आहेत, कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. तर कोऑर्डिनेटिंग म्हणजे एकमेकासह असणारे, सो आणि दॅट. म्हणजे सो आणि दॅट या दोघांनाही एका वाक्यामध्ये एकत्रित जोडणे म्हणजेच या शब्दसमूहाचा पूर्ण अर्थ काय होईल इतके. म्हणजे जसं आपण रिमूव्ह टू केलं त्याचं आपल्याला सो दॅट करायचंय. रिमूव्ह टू म्हणजेच टू टू काढणे, सो दॅट घेणे. सो दॅट करणे म्हणजेच टू टू चे सो दॅट करणे. मग यासाठी आपल्याला थोडीशी वाक्य वेगळी येऊ शकतात. मग इतके की म्हणजे क्रियेची तीव्रता दाखवते हे वाक्य. सो दॅट म्हणजे क्रियेची तीव्रता किती आहे. वादळ इतकं मोठं आहे की एखादा सहजही बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे इतके की केव्हा होईल, जेव्हा वाक्यात दोन येतील. पहिलं उदाहरण म्हणून पाहूया. फॉर एक्झाम्पल कसं सोडूयात आपण. तर पहिलं उदाहरण म्हणून आपण यासाठी घेऊयात सो दॅट साठी. द वाइंड इज टू हेवी. हेवी म्हणजे ते जड अर्थाने घेता नाही, खूप मोठं. टू हेवी टू सिट आउटसाइड. म्हणजे या वाक्यामध्ये जर आपण याला थोडं वेगळं केलं की द वाइंड इज टू हेवी म्हणजेच द वाइंड इज व्हेरी हेवी. वाइंड इज व्हेरी हेवी म्हणजे या टू च्या ऐवजी आपण इथे व्हेरी हा शब्द वापरला. पुढे ऍडजेक्टिव्ह हेवी म्हणजे वाक्याची रचना या पद्धतीने येईल. द वाइंड इज व्हेरी हेवी, फुल स्टॉप. दुसरं वाक्य कसं होईल, टू सिट आउटसाइड म्हणजे वन cannot sit outside. आता या पद्धतीने ही रचना झाली. म्हणजे या वाक्याला टू टू च्या रचनेमध्ये आणण्याकरता मूळ वाक्य असं तयार असेल. आणि या वाक्यातून आपल्याला सो दॅट करायचंय. म्हणजे काय करायचं, पहिला नियम यासाठी असाच, सहाय्यकारी क्रियापदापर्यंतचे वाक्य जसे असतं तसे घ्या. द वाइंड इज. सोचा वापर करायचा. म्हणजे पहिलं टू काढणे, इथे सो घे. पहिल्या टूच्या ऐवजी सो. हेवी विशेषण म्हणजे इथं सो हे क्रिया विशेषण म्हणून आलं. जे इथं कंजक्शन एकत्रित आल्यावर, जेव्हा ते एकत्रित सो आणि दॅटच्या रूपात येईल तेव्हा ते कंजक्शन होईल. पण इथं मूळ इथं सो हे ऍडव्हर्ब म्हणून वापरलं. द वाइंड इज सो हेवी दॅट. हा दुसऱ्या टूच्या ऐवजी आपण दॅटचा वापर केला. आता वारा इतका जोरात आहे, वेगाने आहे, हेवी आहे, फास्ट आहे. म्हणजेच वाऱ्यात बाहेर बसणारे आपण आहेत ना. वारा तर आपला नियम आहे यामध्ये की मूळ वाक्यातील नामाला अनुसरून सर्वनाम घ्यावे. आता इथं नामच वाइंड आहे तर तशी क्रिया होणार नाही. म्हणून इथं वन हा शब्द घ्यायचा. वन, नो वन, एनीवन या पद्धतीनं. दॅट, वन. आता इथं वाक्याचा काळ प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं कॅन नॉट घ्यायचं. जर मूळ वाक्याचा अर्थ बदलत असेल तरच नॉटचा वापर करा, नाही तर नाही. वन कॅन नॉट सिट आउटसाइड. सिट आउटसाइड म्हणजे या वाक्याचा एकत्रित अर्थ काय झाला, वादळ इतकं जोरात होतं की एखादा बाहेर थांबू शकत नव्हता, बसू शकत नव्हता. म्हणजेच मूळ वाक्यातून टू टू च्या ऐवजी सो दॅट करणे या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. काय केलं आपण यासाठी लक्षात घ्या. नियम नंबर 1 म्हणजे मूळ वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदापर्यंतचे वाक्य जशास तसे घ्या.
वाक्याचा काळ ओळखा. पहिल्या टूच्या ऐवजी सो या शब्दाचा वापर करा. त्याचबरोबर विशेषण घ्या. दुसऱ्या टू हा शब्द काढून दॅटचा वापर करा. मूळ वाक्यातील नामाला अनुसरून सर्वनाम घ्या, परंतु जर मूळ वाक्याचा अर्थ बदलत असेल तर त्याऐवजी वन, नो वन, एनीवन, एव्हरीबडी, नोबडी असे शब्द तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जर प्रेझेंट टेन्स असेल तर कॅन या शब्दाचा वापर करा आणि जर पास्ट टेन्स असेल तर वुड या शब्दाचा वापर करा. मूळ वाक्याचा अर्थ बदलत असेल तरच नॉट घ्या, अर्थ बदलत नसेल तर नॉट घेण्याची गरज नाही आणि तिथून पुढे राहिलेलं वाक्य जशास तसे पुढे लिहा. म्हणजे सो दॅटचा वापर करणे म्हणजे मूळ वाक्यातील टू टू काढून टाकणे, परंतु त्याचा अर्थ बदलू न देता. म्हणजे नियमही तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण आणखी दुसरं उदाहरण पाहूयात. Example number 2. I am very thirsty. I am very thirsty. I cannot wait. आता या वाक्याला कसं करणार? इथं जर आपण टू टू चा वापर आहे नाही, म्हणजे इथे व्हेरी क्रिया विशेषण आणि दुसरं वाक्य त्या पद्धतीने जोडलं. मग काय करायचं? म्हणजे टू टू च्या रचनेमध्ये जर वाक्य आणलं आपण तर काय होईल? आय एम टू थर्स्टी. आणि हे आय कॅन नॉट निघून जाईल, त्याच्याऐवजी टू वेट. हे झालं टू टू च्या रचनेमध्ये. म्हणजे सो दॅट मध्ये कसं करायला आपण? आय एम so thirsty that सर्वनाम वाक्यातील करता आय, दॅट, आय. वाक्याचा काळ प्रेझेंट टेन्स म्हणून कॅन. मूळ वाक्याचा अर्थ बदलतो म्हणून त्या नॉट हा शब्द आणि राहिलेलं पुढील वाक्य जशास आय कॅन नॉट. आता हे झालं नामाला म्हणजे सर्वनामाला. आता सर्वनामाचं दुसरं तिसरं वाक्य घेऊया आपण. एखादं मूळ नाव आहे. रमेश was to buy food. रमेश was too poor to buy food. आता इथं मूळ वाक्यातील नाउन रमेश आहे. रमेशची परिस्थिती म्हणजे इथं कंडिशन दाखवली टू पुअर, तो इतका गरीब आहे. मूळ वाक्याचा अर्थ काय होईल? रमेश इतका गरीब होता की तो त्याचं अन्नही विकत घेऊ शकत नव्हता. म्हणजे इतका की कधी अर्थ होईल? जेव्हा टू टू होईल. मग या वाक्याला आपण सो दॅट मध्ये जर टर्न करायचं तर कसं कराल? करता रमेश हेल्पिंग वर्ब वॉज, पहिल्या टू च्या ऐवजी सोचा वापर, ऍडजेक्टिव्ह पुअर दुसऱ्या टू च्या ऐवजी दॅटचा वापर. इथे आपल्याला थांबायचं का? कारण इथं रमेश हे नाउन आहे. इथं जर आपण हेच रमेश हा नाउन करता पुढे जर घेतला तर ते आपलं वाक्य चुकतं. म्हणून या रमेशला अनुसरून प्रोनाउन काय येईल? ही, दॅट, ही. वाक्याचा काळ पास्ट टेन्स आहे म्हणून could, he could not buy food. तर अशा पद्धतीनं जर नाउन करता असेल तर त्याच्या ऐवजी आपल्याला इकडे प्रोनाउन घ्यायचे. डू यू अंडरस्टँड नाउ? समजलं हे सुद्धा? कसं सो दॅट करायचं? तर जसं रिमूव्ह आहे त्याच पद्धतीने सो दॅट करा.